भाग 2 मध्ये आपण पाहिलं की बाजीच्या दरम्यान गुरुदत्त यांनी सिनेमॅटोग्राफर V.K. मूर्ती यांची प्रतिभा ओळखली व त्यांच्यावर आपल्या पुढील सर्व चित्रपटांची जबाबदारी त्यांनी सोपवली. गुरुदत्त यांना जाण होती की उत्तम चित्रपट हा उत्तम टीम असल्यावरच बनू शकतो. सिनेमॅटोग्राफर V.K. मूर्ती यांच्यानंतर पुढच्या जाल चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान गुरुदत्त यांच्या युनिटमध्ये बॉम्बे टाकीजच्या देविका राणी यांचा अनुभवी सेक्रेटरी S. गुरुस्वामी हा प्रोडक्शन मॅनेजर म्हणून रुजू झाला. नंतर आपल्या आरपार चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान गुरुदत्त यांना ते शोध घेत असलेला नव्या दमाचा पटकथा व संवाद लेखक अब्रार अल्वी मिळाला आणि लवकरच V.K. मूर्ती, अब्रार अल्वी, S. गुरुस्वामी व स्वतः गुरुदत्त अशी एक उत्तम टीम उभी राहिली. यानंतर या टीमनं एकापुढे एक सरस चित्रपट देऊन जगाच्या सिनेमा इतिहासात इतिहास घडवला. चित्रपट माध्यमाची ताकद आणि माध्यमातून कसं एक्सप्रेस व्हायचं हे गुरुदत्त पुण्यामध्ये प्रभात फिल्म कंपनीमध्ये असतानाच शिकलेले आहे. आता पुढच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधतो. गुरुदत्त यांची कारकीर्द अवघी 14 वर्षांची होती. विशेष म्हणजे या काळात त्यांनी सर्व प्रकारचे चित्रपट निर्माण केले. सर्व प्रकारचे म्हणजे जॉनर. 3 गुन्हेगारीपट, बाजी, जाल आणि CID, 2 उपहासात्मक विनोदी पट, आरपार आणि मिस्टर अँड मिसेस 55, 2 सामाजिक मेलोड्रामॅटिक चित्रपट, प्यासा आणि कागज के फूल, 1 पोशाखी चित्रपट बाज, 1 मुस्लिम सोशल चित्रपट चौदवी का चांद आणि 1 विशिष्टकालीन चित्रपट ज्याला पिरियड फिल्म म्हणतो ती ग्रेट फिल्म साहेब बीबी गुलाम. हे सारे चित्रपट त्यांच्या प्रतिभेचा आवाका दाखवतात. हे सारे चित्रपट स्मरणीय आहे हे विशेष, आणि यातले काही तर अविस्मरणीय आहे. हे केवळ 14 वर्षातलं काम आहे. याशिवाय आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना अलिबाबा या विषयावर चित्रपट करायचा होता. त्यांना दाखवून द्यायचं होतं अलिबाबाचा विषय सुद्धा आजच्या काळाला जोडून दाखवता येतो. कागज के फूलच्या अपयशानंतर त्यांनी आर्य चाणक्य नावाचा सिनेमास्कोप ऐतिहासिक चित्रपट मी करणार आहे अशी घोषणा करून संपूर्ण चित्रपट सृष्टीलाच धक्का दिला होता. म्हणजे गुरुदत्त यांची प्रतिभा किती दूर होती. सर्व प्रकारच्या कथनशैली त्यांना अवगत होत्या हे स्पष्ट. गुरुदत्त यांचे प्रत्येक चित्रपट हे नवेपण घेऊन आला. मग ते संवाद असो, त्यातलं छायाचित्रण असो, त्यातली गाणी असो, त्यातलं स्क्रिप्ट असो, सगळ्या बाबतीत गुरुदत्त नवेपण घेऊन आला. आणि त्यावेळेचे त्याचे जे समकालीन होते राज कपूर, मेहबूब आणि बिमल राय यांच्या बरोबरीनं गुरुदत्त नावाचा नवीन दिग्दर्शक ज्याच्याकडे पायोनियरिंग स्पिरिट होतं, म्हणजेच प्रवाहामध्ये मूलभूत बदल घडून आणण्याची क्षमता असलेला एक दिग्दर्शक उदयाला आला. तर आता आपण बाजी चित्रपटानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला जाल या चित्रपटातली 2 गाणी पाहणार. पहिलं अतिशय गाजलेलं असं अविस्मरणीय गाणं ये रात ये चांदनी फिरका, ज्यातलं चित्रण अतिशय अप्रतिम आहे. आपण हे गाणं ऐकूया. लहरों के होठों पे, लहरों के होठों पे धीमा धीमा राग है, लहरों के होठों पे. चल दिए घर तुझे पुकार के, लौट कर न आएंगे काफिले बहार के.
एक बार चल दिए गर तुझे पुकार के दिल की दास्तां, ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां, दास्तां, दास्तां। कॅमेरा आणि संगीताने असा एक वेगळा असा क्लायमॅक्स या गाण्यात निर्माण केलेला आहे। या गाण्यामुळे हेमंत कुमार यांचं नाव देशभर झालं। तोपर्यंत हेमंत कुमार हे बंगाल पुरताच मर्यादित होते। या पुढचं गीत आपण पाहणार आहोत ते आहे या जाल चित्रपटातलं चांदनी राते। या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक फ्लॅशबॅक स्वरूपात गाणं, गीतापाली तिच्या प्रियकराच्या गाण्यांचे स्वर ऐकू येतात आणि त्याला प्रतिसाद स्वरूपात हे गाणं ती गाते। अतिशय अवीट गोडीचं, लता मंगेशकरचं विलक्षण, म्हणजे मी ज्याच्या पुढे जाऊच शकत नाही, हे गाणं ऐकल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं हे गाणं आहे। ते आपण पाहूया, ऐकूया। ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां, दास्तां। चांदनी रातें प्यार की बातें खो गई जाने कहाँ, तेरा पता पाऊं कहाँ, सुने हैं सारे ठिकाने, जाने कहाँ गुम हो गए जाके वो अगले जमाने, मेरा दिल की दास्तां। गीतकार गुलजार लताबाईंच्या या आवाजाविषयी आणि तिच्या चांदनी राते या उच्चाराविषयी म्हणाले की लता जेव्हा हे गाते ना तेव्हा खरोखरच डोळ्यासमोर चांदण्या उभ्या राहतात। खरोखर अवीट गोडीचं हे गाणं एस डी बर्मन यांनी दिलेलं आहे।